राज्यात दुष्काळी परिस्थिती संपूर्ण मदत वितरित करणे व राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जाची पूर्ण माफी करेपर्यंत शासन दरबारी तसेच सर्वपक्षीय विधानसभेचे सदस्य व राज्यातील केंद्रीय मंत्री यांनी कोणतेच सत्कार समारंभ स्वीकारू नयेत किंवा सत्कार समारंभास उपस्थित राहू नये अशी मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे। महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीने सन्माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही अशी अपेक्षा केली की जोपर्यंत शेतकऱ्याला शेतीकरता पूर्णपणे मदत होत नाही, राज्यात पूर्ण कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळाने दोन्ही सभागृहाच्या सदस्यांनी व केंद्रातील मंत्र्यांनी सत्कार समारंभात जाऊ नये किंवा सत्कार समारंभ स्वीकारू नये। यावर्षीच्या पावसाळ्यात पावसाने शेती खरडून गेली, बांधबस्तीची फुटतूट झाली, एक बार दुबार तिबार पेरणी फसली, उगवलेले पिके चांगले नाहीत, त्याला काही येणार नाही, विहिरीची पडझड झाली आणि अशा परिस्थितीत फळबागाची 70% हानी झाली। अशा परिस्थितीत अजूनपर्यंत कास्तकारांना मदत झाली नाही, पीक कर्ज पूर्णपणे माफ झाले नाही, कास्तकाराजवळ नवं करण्याला पैसा नाही, म्हणून आपण एका महिन्याच्या आत पूर्णपणे मदत करावी व आपण आपले सत्कार समारंभ पुन्हा सुरू करावेत हीच अपेक्षा।